औसा तालुका महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या इतिहासात आपलं वेगळं वलय निर्माण करणारा हा तालुका 1993 साली किल्लारी येथे झालेल्या भीषण भूकंपामुळे हा तालुका देशभर परिचित झाला. पण या दुःखाच्या छायेतही माणुसकी, आपुलकी आणि जिव्हाळ्याची ज्योत इथल्या नागरिकांनी अखंड तेवत ठेवली आणि ती राहिली. याच किल्लारीपासून हाकेच्या अंतरावर वसलेलं मातोळा हे छोटस पण संस्काराने मोठं खेडेगाव. याच मातोळ्यातील श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही केवळ शाळा नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी संस्कारांची शिदोरी असलेली शाळा होय. या विद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि त्यांना घडविणारे शिक्षक यांच्यातील नातं हे फक्त गुरु शिष्याचं न राहता त्या आई वडिलांच्या माये इतकं जिव्हाळ्याचं बनलेलं दिसून आलं. तेही 28 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 2001 10वी व 2003च्या 12वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमानिमित्ताने. बदलत्या काळानुसार हातात मोबाईल आले, आठवणी डिजिटल झाल्या, पण मनातल्या भावना तशाच राहिल्या. व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू झालेला संवाद हळूहळू आठवणींच्या गाठी उलगडत गेला आणि एक निर्णय पक्का झाला. आपण सगळे पुन्हा एकदा शाळेत भेटायचंच. मग काय, कोणी नोकरीत, कोणी व्यवसायात, कोणी संसारात गुंतलेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले मित्र मैत्रिणी फक्त मैत्रीचं नातं जपण्यासाठी, टिकवण्यासाठी त्या दिवशी वेळेवर मातोळ्यात दाखल झाले. 28 नोव्हेंबरचा तो दिवस उजाडला आणि शाळेचं अंगण पुन्हा एकदा जिवंत झालं. जणू काही ती पाखरे पुन्हा एकदा शाळेच्या मैदानात फिरकायला आली होती असं चित्र दिसत होतं. सर्वप्रथम गुरुजनांचं स्वागत. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच फुलांच्या पाकळ्यांची उधळण, सुगंधित वातावरण आणि डोळ्यात पाणी आणणारं ते दृश्य पाहायला मिळालं. 2 चिमुकल्या मुलींच्या हस्ते वर्गाच्या आवारात प्रवेश करणाऱ्या शिक्षकांच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून संपूर्ण परिसर सुगंधित करण्यात आला. ज्या हातांनी कधी कान पकडले त्या हातांना आज नम्र वंदन. ज्या आवाजाने कधी शिस्त लावली तोच आवाज आज प्रेमाने भरलेला पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचं स्वागत ही अगदी जुन्याच शिस्तीत, रांगेत, नम्रतेने, डोकं झुकून, जणू काळ उलट फिरला होता. शाळेची घंटा वाजली आणि आठवणींच्या वर्गाला सुरुवात झाली. कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्मृतिदिन असलेल्या शेतकरी बापाच्या अंगावरती उठलेल्या आसुडांचा जाब, सर्वांचे लाडके व प्रिय असणारे नागूमामा यांच्यासह विद्यमान संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या सर्वच सन्माननीय शिक्षक वर्गांचा गुरुजनांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि आदराने वाकलेल्या मानेने करण्यात आला. त्या क्षणी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एकच भावना होती. आज आम्ही जे काही आहोत, जे काही घडलो त्याच्या पाठीमागते आदरणीय सर तुम्ही आणि तुम्हीच आहात. आम्ही जे काही आहोत हे ते फक्त तुमच्यामुळेच होय. हा स्नेह मेळावा म्हणजे फक्त गेट टुगेदर नव्हता, तो होता गुरु शिष्य नात्याचा उत्सव, मैत्रीच्या नात्याचा पुनर्जन्म आणि संस्कार, शिस्त आणि माणुसकीचा विजय होय. आजही काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण शिक्षकांचा आदर आणि विद्यार्थ्यांचं प्रेम कधीच बदललं नाही. हे मातोळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. हीच आहे श्री माधवराव भोसले विद्यालयाची ओळख आणि हीच आहे खऱ्या शिक्षणाची खरी ताकद. आणि अशा पद्धतीने मुख्य कार्यक्रमास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक असणाऱ्या शिंगारे सरांनी हातात माईक घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी हातात माईक घेतला आणि बालपणीचे दिवस पुन्हा आठवायला सुरुवात झाली. सर्वप्रथम शिक्षकांनी विश्राम सावधान विश्राम म्हणत परेड घेतली आणि राष्ट्रगीताला सुरुवात केली. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा पार पडली. यावेळी बालपणीच्या काळात शिकवायला असलेले जे आज हयात नाहीत
अशा शिक्षकांना तसेच सोबत सवंगडी म्हणून राहिलेल्या मित्र आणि मैत्रिणींना ही आदरांजली वाहण्यात आली। यावेळी सर्वजण मौन पद्धतीने उपस्थित होते। आदरांजलीनंतर सर्वप्रथम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंदांचे स्वागतपर मनोगत शिंगारे सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तर छोट्याशा प्रास्ताविकेने ॲडव्होकेट यशवंत भोसले या विद्यार्थी मित्रांनी कार्यक्रमाला रंग देत सुरुवात केली। गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू, महफिले के दौर चलते रहे, हम प्याला हो हमन वाला हो, हम सफर हम राज हो, ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, प्यार हो बंदों से यही सबसे बड़ी बंदगी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी। सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या आजच्या स्पर्धेच्या धावत्या काळात आपल्या कुटुंबाचा गाढा ओढत वाटचाल करत असताना अनेकांचे चेहरे शिक्षकांसाठी मात्र बदललेले होते, अनोळखी वाटत होते। यामुळेच पुन्हा त्या लाडक्या विद्यार्थींनी नावे ऐकण्यासाठी शिक्षकांचे कान आतुर झाले होते। विद्यार्थ्यांनाही आपल्या या मैत्रीच्या नात्याचे कौतुक वाटत होते। त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपल्या मैत्रीच्या नात्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा दिसत होते। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला। अनेक जण जगाला आपल्या शेती आणि मातीच्या मेहनत केलेल्या कष्टाच्या घामातून पोचणाऱ्या शेतकरी असणाऱ्या मित्रापासून ते गृहिणी असलेल्या मैत्रिणीपर्यंत, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार तसेच अधिकारी असलेल्या मित्र मैत्रिणींनी आज आपण काय करत आहोत याची आपल्या नाव गावासह ओळख करून देत माहेर सासरचं नाव, ज्या शाळेत आपण बागडलो, खेळलो, शिकलो, भांडलो, बिघडलो, घडलो, अशा शाळेच्या विचारपीठावरील माईक हातात घेऊन आपला परिचय दिला। माहेरचं नाव अनुराधा शिवाजीराव भोसले, सासरचं नाव अनुराधा रणजित शिंदे पाटील, सध्या हाऊसवाईफ आहे। माझं माहेरचं नाव वैशाली सुभाषराव भोसले आणि सासरचं नाव वैशाली संदीप पाटील। प्रतिभा भोसले, सासरचा प्रतिभा साळवे, साळवे सरांची मिसेस। माझं माहेरचं नाव अर्चना सुखचंद सूर्यवंशी आणि सासरचं अर्चना राहुल कोंडे, मी गृहिणी आहे। माझं नाव माहेरचं कोमल भालचंद्र भोसले, सासर कोमल हंसराज सूर्यवंशी, मी गृहिणी आहे। माझं माहेरचं नाव छाया विनायक शिंदे, सासरचं नाव छाया विलास कास्तुरे, मी गृहिणी आहे। त्याचं नाव सारिका विजयकुमार पांचाळ आणि सासरचं सारिका निवृत्ती पांचाळ। मी आशा बाबूराव गुरव, सासरचं नाव माझं आशा प्रशांत वाघंबरे। माहेरचे नाव शैला शिवाजी भोसले आणि सासरचे नाव शैला प्रवीण सूर्यवंशी, मी गृहिणी आहे। शोभा खंडू शिंदे, तरच गावचं गाव आहे शोभा दगडू झालं ॲडेकोटचं। मनीषा बबरुमान भोसले, सासरचं नाव गीता संतोष काळे, मिस्टर टेलरचं काम करतो। मी गवळीहून आलेले आहे। बालिका सुनील ठणके, माहेरचं नाव आणि सासरचं बालिका प्रवीण चिताल, मी सध्या कोल्हापुरात। माझं माहेरचं नाव हिरा निळकंठ जगताप, सासरचं नाव ज्योती शशिकांत साळुंके पाटील, माझे मिस्टर शेती करतात। माहेरचे नाव सुवर्णा रमेश जाधव, सासरचे नाव सुवर्णा ज्ञानोबा भोसले, मी लेडीज टेलर आहे। स्वाती भोसले, स्वाती पाटील भोसले। माझ्या माहेरचं सासरचं नाव आहे स्वाती भोसले नारायण। माहेरचं नाव आहे माझं संध्या भोसले, सासरचं आहे संध्या कुशाबा माने। माहेरचं नाव आहे मनीषा तानाजी गोरे आणि सासरचं नाव आहे मनीषा सावता डाके, मी राहणार तुला राहते, माझं भाजीचं दुकान आहे। मेघा हनुमंतराव कुलकर्णी आणि सासरचं नाव मेघा शशिकांत पिपरगेकर। माझे नाव अर्चना शिवाजी आनंदगावकर, माहेरचे, आणि सासरचे नाव अर्चना प्रवीण चव्हाण। माझं माहेरचं नाव आहे संगीता सुधाकर देशमुख आणि सासरचं आहे संगीता प्रफुल्ल करंडे। माईक जवळ घ्या। माझं नाव रामारी देशमुख, मी शेती करतो। माझं नाव बाबासाहेब देशमुख, मी सध्या पुण्यामध्ये असतो। माझे नाव रूपसिंग माणिकराव भोसले, मी पुण्यामध्ये असतो आणि कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो।
माझं नाव श्रीहरी रामचंद्र काळे. मी पुण्यामध्ये आता प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. भोरे अण्णासाहेब सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये 20 वर्ष सर्व्हिस करून सेवानिवृत्त आहे सध्या. माझं नाव आहे संतोष नामदेव जगनुरे. मी शेती करतो. नानासाहेब भगवान सूर्यवंशी, लातूरला अकाउंटिंगचे काम करतो. नाव प्रवीण प्रकाश भोसले. मी शेतकरी आहे. बाबाजी पांडू चव्हाण शेती करतो. राम दिगंबर माने, मी शेती करतो. माझं नाव इलाई शेख. मी लोहारा येथे असतो आणि माझं किराणा शॉप व कॅफे आहे. समाधान भोसले. मी पण शेती करतो. माझं नाव सय्यद साबेर शब्बीर. मी शेती करतो. हॅलो, राणा मातोळा. मी राहता पुण्याला. नाव संजय दुर्गापूर चव्हाण. माझं नाव विवेकानंद रमेश देशमुख. कॉन्सेप्टचा व्यवसाय आहे. तुम्ही नाव सुलेमान कपूर शेख. मी वेल्डिंगचं काम करतो. माझं नाव सचिन विनायक यादव. मी शेती करतो. माझं नाव मनोज कुमार मल्लप्पा तावडे. मी कवळीचा आहे. माझं किराणा दुकान, ऑनलाईन शॉप आणि फोटोचं आहे. नाव दिनकर विठ्ठल माने आहे. म्हणजे गावचं नाव ताळीम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मी तुमच्या सोबत 11वी 12वी तर शिकत होतो. आता माझं सध्या बिल्डिंग मटेरियल हार्डवेअरचा बिझनेस आहे. कुणाचं घर वगैरे बांधायचं असेल तर माझा संपर्क साधावा. संपर्कासाठी मित्राला हात मारला. मी पद्माकर रघुनाथ गायकवाड कोळीचा आहे. कोळीमध्ये राहतो. नमस्कार सर्व मित्र भगिनींना. माझं नाव मनोज विक्रम साठे. मी राहणार धाराशिव. मी शेती करतो आणि कडधान्य हार्वेस्टिंगचा बिझनेस करतो. माझं माहेरचं सासरचं नाव अमोल कांबळे. मी इंजिनियर आहे आणि सध्या पुण्याला असतो आणि मराठवाडा फूड फॅक्टरीमध्ये परचेस मॅनेजर. नाव बालाजी महाराज जगताप. मी कवळीचा आहे. सध्या माझं कवळीत मोटर वेल्डिंगचा व्यवसाय आहे. कुणाचे मोटर जायला असेल तर माझी संपर्क साधायचा. सर्वांना जय हिंद. माझं नाव शंतनू दत्ताजी नाईक निंबाळकर, आष्टी, बीड. मी इथला या गावचा भागचा आहे आणि मी सध्या PSI म्हणून पिंपरी चिंचवड वाकडे या ठिकाणी कार्यरत आहे. सुहास राजेसाहेब भोसले पाटील. अमोल तानाजी भोसले. मी पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. माझं नाव नरहरी काळे माळी. मी ॲक्च्युली सातारा जिल्ह्यामध्ये तालुका वाई येथे राहतोय आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. नाव परमेश्वर अनंतरा भोसले आहेत. माझा छोटासा बिझनेस आहे औषधाला आहेत माझ्या नावानं. त्याच्यापैकी 2 आहेत चालू, प्रोडक्शनची होणार आहेत चालू. सध्या बिझनेस 38 आहे माझा. 40 CR पर्यंत टर्नओव्हर आहे. मी विनायक गोरे. सध्या पंढरपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम वस्ती येथे मुख्याध्यापक आणि आजच आपल्या आशीर्वादानं उमरी केंद्राचा केंद्रप्रमुख झाला. हॅलो, माझं नाव प्रशांत बसवराज वाजे. शेतीचा व्यवसाय करतो. सिकंदर माकणी. सध्या सय्यद सिकंदर माकणी गाव. सध्या SD महामंडळात कंडक्टर आहे. माझं नाव राजवीर अशोक राठोड. सध्याला पुण्याला असतो. इथं 12th ॲडमिशन घेतली होती. सध्याला मी हेल्थ केअर बिझनेसमध्ये महाराष्ट्र आणि जवळपास 5-6 स्टेटमध्ये माझं सप्लाय आहे. माझी मॅन्युफॅक्चरिंग आहे. BP मॉनिटर, ऑक्सिमीटर, नेबुलायझर. हे बऱ्यापैकी आपण 2018 पासून हे बिझनेस आपण चालू केलं आहे आणि माझं लॉ पण झालेलं आहे. नंतर मी डोमेस्टिक व्हायलन्सवर फ्रीमध्ये केस लढतो. पुणे मुंबई हायकोर्टला काम करतो मी. आणि मी पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून सध्याला बिहारमध्ये काम करत आहे. म्हणजे राजकीय नेत्यांना गाईड करतो. आणि माझं शिक्षण झालेलं आहे, जे पहिल्यापासून सांगतो, मी BE मेकॅनिकल आहे आणि याच्यामध्ये सरांचा खूप मोठा आभार आहे. म्हणजे सायन्स स्टाफने मला खूप चांगलं शिकवलं आहे. बस मी मराठीच्या सरांचं खूप आभार मानतो. मला मराठी खूप कमी येत होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी पहिला स्टार्टिंगला 12th केल्याच्यानंतर मी 12वीला पहिला पण आहे बरं इथं. 12वीला पहिला आलेलो आहे. आणि हॅलो, मी बालाजी गोरे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. धन्यवाद सगळ्यांना. स्नेह. माझ्या गुरूंना वंदन करतो. मी निळकंठ दिगंबर दुधवाते. तसा मी इथं 10वीचा विद्यार्थी नव्हतो, परंतु याच संस्थेचा विद्यार्थी होतो.
माझं 10वीपर्यंत शिक्षण शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल लेबर कॉलनी लातूर येथे झालं. त्याच्यानंतर याच संस्थेचा भाग असल्यामुळं मी माझं गाव जवळ असल्यामुळं 11वी-12वीला मी इथं आलो. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि सध्या चॅरिटी कमिशनर ऑफिस धर्मादाय आयुक्त कार्यालय सोलापूर येथे निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे. आणि मला संजय भोसले सरांच्या आणि डब्बे सरांची पहिली बॅच यांच्या हाताखाली शिकण्याचा योग आला आणि मी सध्या सोलापूर इथं कार्यरत आहे. आता मुकेश वाल्मिक माझा, मी मातोळा ग्रामपंचायतला शिपाई म्हणून. पक्ष कोणताही असो. मी दीपक अनिलराव भोसले, माझं माहेरचं सासरचं हेच नाव आहे. आपले बिझनेस भरपूर आहेत तसे, पण सध्या टेलरिंग आणि शेती एवढीच पकडून चला, बाकीचे मी नंतर सांग. नमस्कार सर्वांना. माझं नाव साहिर शेख आहे. मी सध्या BSNL मध्ये काम करतो, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर, कनिष्ठ अभियंता म्हणून. आणि पूर्ण लातूर जिल्हा जे टावर्स असतात केंद्र शासनाचे, ते सध्या त्याचं मेंटेनन्स वगैरे काम मी करतो. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की हे जी टीम आहे, यशवंत असेल, समाधान असेल, जे कोणी ह्या टीममध्ये काम केलं, उत्कृष्ट काम केलेलं आहे. हे जे प्रोग्राम होत आहे खूपच छान होत आहे आणि खूप दिवसानं तुम्हा सर्वांना भेटण्याची इच्छा होती. काही जणांना ओळखत नाही, चेहऱ्यामध्ये थोडा बदल झाला खूप जणांच्या. काही लहान दिसतात, काही मोठे दिसतात, काही दाढी आहे, दाढी नाही, जे काय आहे ते. पण इथं येऊन खूप मला म्हणजे जे बालपणीची आठवणी आहेत माझ्या. आणि अजून एक गोष्ट सांगायची की माझे बाबा पण ह्याच शाळेमध्ये शिक्षक होते आणि नानासारखेच ते उत्कृष्ट शिक्षक होते आहेत. त्यांच्या स्वास्थ्य कारणामुळे मी त्यांना आणू शकलो नाही आणि लवकरच समजा कधी असा अजून प्रोग्राम नियोजन भविष्यात कुठे झालं तर बाबांना आणेल. माझं नाव विशाल नारायण भोसले, राहणार मातोळा, मी शेती करतो. मी सुहास विजय कुमार देशमुख, सध्या शेती. साहेब सावंत, मग राहणार मातोळा, शेती करतो. माझं नाव सयाजी बाबासाहेब दारपळकर. या भोसले घराण्यात किंवा पाहुण्याच्या गावात आमच्या आजोबापासूनचे संबंध पूर्वी, पण आजपर्यंत तालुका आणि जिल्हा दोन्ही ठिकाणी आड दुकान, व्यवसाय आणि पूरक या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही इथे मोठे झालो, लहानपणापासून बागडलो. पण आजपर्यंत कोणीही आम्हाला असं परक्यासारखं केलेलं नाही. पण वैयक्तिक किंवा ह्या व्यवस्थेत किंवा या स्टेजवर आपण काय करतो हे फक्त मैत्रीच्या नात्यानं बोलायचं. किती मोठे झालो हे सांगणं वेगळं आणि व्यवसाय काय करतो हा भाग वेगळा. पण कुठल्या ह्याच्यात करतो, कुठल्या बेसमध्ये करतो हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. मी ॲडव्होकेट यशवंत गणेशराव भोसले, या संस्थेच्या कृपेमुळं, या ज्ञानदानाच्या कामामुळं मी आज वकील क्षेत्रामध्ये सिनियर डिव्हिजन लातूर येथे सेशन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. त्याचबरोबर लातूर या ठिकाणी माझा आडतीचा खरेदीचा व्यवसाय चालू आहे. औषधाला सुद्धा माझा आडतीचा व्यवसाय चालू होणार आहे येणाऱ्या काळातच. त्याचबरोबर शेतीही करतो आणि राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादीचं शरद पवार पक्षाचं विधानसभा अध्यक्षपद माझ्याकडे आहे. धन्यवाद. एक राजा आहे अर्चना आनंदगावकर, राज राठोड, विनायक घोरे व ॲडव्होकेट यशवंत भोसले या सर्वच माजी विद्यार्थिनींनी आपापली मनोगते व्यक्त केली. मी माझ्या क्षेत्रामध्ये इंजिनियर झाल्यानंतर मी म्हणजे जे थॉमस एडिसन अल्वानी चालू केलेलं त्या कंपनीत मी काम केलेलं आहे. पण हे करते वेळेस मी एक समाजाशी जे ऋणानुबंध आहेत त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीच्या गृहिणी आहेत. तर त्यांचं मूळ आहे की त्यांचं काय की तुम्ही 2 घरांना सुशिक्षित करताय. तुमचं स्वतःचं घर करता आणि तुमचं माहेरचं घर करता. तर तुमचा मोठा वाटा आहे की आज महात्मा फुलेंची जयंती आहे आणि आज स्त्री उद्धारक महात्मा फुलेंची जयंती आहे. तर मुळात तुम्ही जे संस्कार तुमच्या मुलांवर देताय, शिक्षणावर लक्ष द्या लेकरांच्या. मी कदाचित माझे वडील शिकलेत म्हणून मी माझा मोठेपणा सांगत असेल, त्यांचा बेस होता. पण माझ्या नजरेमध्ये श्रीहरी आणि नरहरी यासारखी मुलं जी 10वीमध्ये शाळा सोडली होती, पण मुळात त्यांचं हे कष्ट आहे की हे मुलं आज आमच्या बरोबरीनं पुण्यामध्ये काम करत आहेत. त्यांचं नाव मोठं आहे. आणि त्यांच्या माझ्या बाबतीत तर आमच्या 2 पिढ्यावर त्यांचे उपकार आहेत, त्या शाळेचे आणि शिक्षकांचे. तर इथून शिक्षण झाल्यानंतर अमूल्य अधोरेखित केलेलं आहे शिक्षणाचं महत्व. मला एक किस्सा सांगायचा होता. तो इथं मातोळ्यातून शिक्षण झालं, 12वी झाली. त्याच्यानंतर मी लातूरला BCS साठी गेलो आणि त्याच्यानंतर मग पुण्यात MCA केलं आणि जॉब लागला. तो पहिलाच क्लायंट माझा US होता आणि ते नाईट शिफ्ट, आपली नाईट शिफ्ट म्हणजे त्यांचा दिवस होतो आणि त्यांचा कॉल होता. मला एक गोष्ट सांगायची होती त्यांच्यावर आणि त्यांचं झेड होतं.
तो आपण प्रोनाऊन्स करताना झेड म्हणतो, तर तिकडे US मध्ये ते झी म्हणतात. तर मी 2-3 वेळेस सांगितलं त्यांना की असं PQRS झेड असं मी झेड मध्ये. शाळेचं तर इंग्लिशचं महत्व आहे आणि इतर जे आता तुमची मुलं शाळेत जातात तर ते मला बाकीच्या ह्याच्यापेक्षा इंग्लिशचं महत्व अधोरेखित करायचं आहे तुमच्यासाठी. आपण मराठी मीडियम असेल किंवा माध्यमिक मध्ये असेल इंग्लिशला तेवढं महत्व देत नाहीये, पण याच्यानंतर 12वी नंतर बाहेर पडल्यानंतर त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आपले गुरुवर्य ज्याप्रमाणे आपल्याला वागवत होते, मग त्यामध्ये मारणं असेल, टोचून बोलणं असेल, त्याचं महत्व ज्यावेळेस मी 2010ला नोकरी लागलो त्यावेळेस थोडंसं मला समजायला सुरुवात झाली. मग आज मी इथं बोलायला वाटापलो म्हणजे काय, माझे आत्ताचे विद्यार्थी, मी त्यांचा गुरु, हे आपले गुरु, आपण त्यांचे विद्यार्थी. त्यावेळेसचे आपले किस्से, त्यावेळेसचे आपल्या गमती जमती आणि आत्ताच्या गमती जमती एक 4-5 गोष्ट सांगणार आहे आणि मी आपली या ठिकाणी रजा घेणार आहे. यामध्ये प्रथम नाना, तुम्ही जे काही बोलत होतात, तुम्ही जे काही मारत होतात, त्याचं महत्व, त्याची किंमत, ज्या दिवशी मी स्वतः शिक्षक म्हणून त्या 50 विद्यार्थ्यांच्या समोर गेलो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंची जी महिमा आहे ती खूप खूप आणि खूप अशा शब्दामध्येही व्यक्त करता येणार नाही आणि ती शब्दात बोलण्या इतके आपण मोठेही झालेलो नाही. सर्व सर आम्हाला खूप छान शिकवत होते आणि खूप चांगलं असं समजावून सांगितलेलं होतं आणि त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलं त्यामधून आम्हाला आमचे जीवन जगण्यासाठी जी पूरक दिशा मिळालेली आहे त्यातच आज आम्ही इतक्या यशस्वी झालेलो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सेटल झालेला आहे आणि सर्व काही व्यवस्थित झालेले आहे. आणि येथे जमले माझे मित्र आणि मैत्रिणी ज्या आपल्या बिझी शेड्यूल मधून जी वेळ काढून सर्वांची भेट झाली, गेट टुगेदरचा कार्यक्रम केला, त्यामुळे खूप आणि खूप आनंद झालेला आहे की तो शब्दात सांगता येणार नाही. शाळेबद्दल एक छान वाक्य सांगते, शाळा ही अशी जी मला आवडते माझी शाळा, जशी ही सांगण्यासारखी काहीच नाही, शब्दामध्ये जे मोल नाही ही माझी शाळा, उंच फाडकत राहो निशान जसे शाळेचे कर्तृत्वाचे उंच निशान. ते म्हणून साईड बाय साईड मी 2 विषयामध्ये PG कंप्लीट केलं आणि UPSC करत असताना 2 वेळेस मी मेन्स पर्यंत गेलेलो आहे. एकदा माझं 10 मार्कावरनं इंटरव्ह्यूचा कॉल हुकला आणि एकदा 7 मार्कावरनं हुकला. गणित, विज्ञान आणि इंग्लिश या 3 विषयावर कॉन्सन्ट्रेट करावं. जर हे 3 विषय तुमचे पक्के असतील तर तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये, आणि सोशल सायन्सचं कसं असतं, सोशल सायन्स वाचून आपण समजून घेऊ शकतो. देशाची सेवा करून अण्णासाहेब भुरे हा 4 वर्षापासून सगळ्याच्या पाठीमागा लागत होता की आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम करूया. पण असं व्हायचं की काही जण होय म्हणायचे, काही जण नाही म्हणायचे, असं सगळा अवमेळ होऊन जायचा कार्यक्रमाचा. परंतु एक दिवस असा आला की अण्णा मला काय पण करू, आपण कार्यक्रम यशस्वी करू. मग त्याला ही सृष्टी आता दिसत नाही सर, परंतु सर्वांना भेटण्याची, सर्वांना पाहण्याची, सर्वांना बोलण्याची त्याची जी तळमळ माझ्या लक्षात आली. मग आम्ही सगळ्या मित्रांनी सगळे बसलो, बाबा आपला मित्र एवढा म्हणजे त्याला काही दिसत नसताना सुद्धा त्याची एवढी तळमळ आहे सर, आपल्या शिक्षकांना भेटायची, आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटायची. मग आपण सगळेजणच मिळून या कार्यक्रमाला लागू आणि त्या दिवसापासून आम्ही सगळेजण ह्या कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी रात्रंदिवस अहोरात्र मुलीमध्ये सुद्धा अनुराधा भोसले असतील, आमचे प्रतिभा भोसले असतील किंवा संगीता देशमुख असतील किंवा जाधवताई, ह्या सगळ्या मुली आणि सगळ्या मुलींचा सहभाग चांगला आहे. त्याचबरोबर मुलामध्ये सुद्धा जवळपास सगळ्यांनीच अतिशय चांगलं योगदान ह्या कामासाठी दिलेलं आहे. आज आपल्या सगळ्याच्या या योगदानामुळे हा कार्यक्रम अतिशय छान व्यवस्थित चांगला झालेला आहे आणि ह्याचा आज मला या ठिकाणी अभिमान वाटतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण 20-21 वर्ष झालं ह्या शाळेला, ह्या संस्थेला सोडून आपण आपल्या दुसऱ्या संस्थेमध्ये कोण शिकण्यासाठी गेलात, कोण व्यवसायासाठी गेलात. त्या दिवसापासून आपण सगळेजण जसं शाळेमध्ये आज आपल्याला शाळा भरल्यासारखी वाटते का नाही, तर त्या शाळेमध्ये असल्याचा आज या ठिकाणी हा दिवस अतिशय सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा दिवस आहे.
याच्या पुढे माहिती नाही सर. एवढ्या जणांच्या, आपल्या सगळ्या गुरुजनांच्या, मित्रमैत्रिणींच्या भेटी होतात का नाही हे काही माहित नाही, पण आजचा हा दिवस आपल्यासाठी एक खास दिवस म्हणायला काही हरकत नाही. हा दिवस मित्रांनो, मैत्री असावी कशी असावी. भले कोणी पैशाने मोठे असेल, आपल्या उद्योगात मोठा असेल, कुणाची उत्तुंग भरारी असेल, कुणाचे काय असेल, पण सर्वांचं शिक्षणाचं बीज मात्र हे श्री माधवराव भोसले हायस्कूलचं आहे. आणि ते बीज घेऊन आपण आपले आपले मोठे घरटे, मोठे झाड बांधायला निघालेलो आहोत. मित्रांनो, मैत्री अशी असावी, मैत्री तात्पुरती नसावी. मैत्री, मित्र एकच असावा, पण शेवटपर्यंत आपल्या सुखादुखात सोबत असणारा असावा. मित्र असा नसावा की तो थोडा मोठा झाला की आपल्या गरीब मित्रांना विसरणारा नसावा. हे मित्रत्वाचं नातं, हे नातं आपलं असलं पाहिजे. आपला एखादा मित्र जर कुठे जरी असला आणि त्याला कळालं की बाबा आपला मित्र अडचणीत आहे, एखादा आपला मित्र जर समजा कुठं आपल्याला भेटीसाठी येणार आहे, तर आपण कितीही कामात असाल, कितीही येणार, इथून पुढे आपण त्याच्यासाठी थोडा वेळ आपला शिल्लक ठेवावा. एवढंच या ठिकाणी सर बोलण्यासारखं भरपूर आहे, आपल्या आठवणी भरपूर आहेत. आपण सगळ्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले आहेत आणि त्याचंच फळ म्हणून आम्ही या ठिकाणी या मंचावर बोलू शकत आहे. सर्वांचीच म्हणजे शिक्षण एवढं सगळ्यांनी आम्हाला चांगलं दिलं. प्रत्येकाचं नाव म्हणजे आमच्यासाठी ग्रेटच आहे. सगळे आमच्यासाठी ग्रेट आहेत. आणि आम्हाला या ठिकाणी अतिशय साळवे सरने सुद्धा या ठिकाणी सहकार्य चांगलं केलं, त्यांच्या टीमनी चांगलं केलं. आपण सगळेजण आलात. मला 10वीला 47.20 होते. किती होते? 47.20. तर मग माझा तिकडचा गावाकडचा मित्र होता, तो म्हणला आष्टीला आपण ॲडमिशन घेऊ. आष्टीला गेलो, मी ॲडमिशन पण घेऊन आलो. तर त्याच्यानंतर मी थोडं फिजिकल फिटनेस वगैरे वाढवला आणि कालांतराने पोलीस कॉन्स्टेबल झालो. पोलीस कॉन्स्टेबल नंतर मी अभ्यास चालूच होता. मी माझं पूर्ण शिक्षण BSc BEd घेतलेलं आहे आणि BSc सुद्धा इथेच झालेली. नंतर 11वी 12वी नंतर आपलं कुमारस्वामी कॉलेजला BSc केलेली मी. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जे मामाचं जे गाव आहे, हे जे आजोळे, खरंच त्यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. कारण की आता थोडं म्हणजे इमोशनली होतो मी, कारण की मामा जे आहेत ना माझे, ह्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला. म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही, कारण की अजून पण करतात. आणि असे मामा सगळ्याला भेटावे एवढंच मी बोलेल. कारण की खूप म्हणजे खूप एकदम म्हणजे मराठीच्या पलीकडे जाऊन त्यांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केलेला आहे. एवढे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केल्यानंतर मोजक्या शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये बिराजदार सर, संजय भोसले सर, लामजणे सर, साळवे सर आदींनी मनोगते व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष DT नाना भोसले यांनी सर्वच विद्यार्थ्यांना आयुष्य जगत असताना मोलाचा संदेश आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करीत सल्ला दिला. ही पिढी म्हणजे अशी आहे, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आपण पाहिलेला आहे. तुमच्याच काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट लहानपणी TV पाहिला, त्यानंतर कलर TV आला, डिजिटल स्मार्ट TV आला. पहिल्यांदा आपण टेलिफोन बघितला, या दूरध्वनी केंद्रामध्ये येणारा, आपण पोस्टामध्ये. त्याच्यानंतर डायलवरती आपण आलो. त्याच्यानंतर आपल्या हातात मोबाईल आला, आता स्मार्टफोन आला. आणि बघता बघता तुम्ही कृतीमध्ये उतरावं लागेल. त्याच वेळेला विद्यार्थी हे अनुप्रिय असतात, अनुकरण करतात. आणि आपण कसं वागतो घरामध्ये, आपल्या आईवडिलांना कसं आपण सामोरं जातो, त्यांचा किती मान सन्मान ठेवतो, याच्यावरती भविष्यामध्ये तुमचा मान सन्मान ठरणार आहे. कुठे पैसेच मिळवण्यासाठी तो जातोय, भौतिक सुविधा मिळवण्यासाठी जातोय, पण अध्यात्माचं सुख, शांती आपल्या घरामध्ये तो हरवून बसतोय. याचा कुठेतरी आपण भविष्यामध्ये विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण जगत असताना संकट येतात, कठीण काळ येतो, त्या काळाला आपण न कवटाळता आपण त्या काळाला सामोरं गेलं पाहिजे. भविष्याचा आपण वेध घेतला पाहिजे आणि भविष्याला न कळवून जाता संघर्षमय जीवन आपण जगलं पाहिजे. अशा प्रकारच्या भावना आपल्या यांनी जाहीर केलेला आहे
त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. तेवढं 2 शब्द संपून मी इथेच आणतो करतो. आणि यानंतर अभिनंदन करण्यासाठी मला आवडते आजच्या कार्यक्रमात बसताना सूत्रसंचालन करणारी जी व्यक्तिमत्व आहे आणि युट्यूबर जे आहेत हे बापू कुठे आहेत? अतिशय भारी माणसं आहेत. तुमचं मनापासून कौतुक. मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला एकमेकांच्या सहकार्याची विचाराची वैचारिक देवाणघेवाणीची ही गरज असते. तुम्ही त्याच उद्देशानं 25 वर्षानंतर, बरोबर आहे ना, 25 वर्षानंतर तुम्ही एकत्र आलेले आहात. तुम्हाला सुखदुःखांचं, लोकांचं, मुलांचा मुलींचं एकमेकांची विचारपूस करायची आहे. विचारपूस निश्चित करा, चांगलं बना, आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. आणि अशा प्रकारची एकत्रता एकजूट असली तर निश्चितपणे प्रगती होते, उन्नती होते. तुम्ही जीवनामध्ये नेहमी अगदी जिद्द ठेवा, सत्यानं वागा, नीतिमत्तेनं वागा. कारण सत्य, नीतिमत्ता हीच साथ देते. कारण या जगामध्ये नकलीपणा, देखावा हा कदापि साथ देणार नाही. तुलना करून दुःखी होऊ नका. तुलना दुःखाला जन्म देते. निश्चितपणे दुःख निर्माण होतं. आणि आपण जर कृत्य चांगलं केलं, कर्म चांगलं केलं तर निश्चितपणे फळ मिळतं. पण कर्म जर वाईट केलं आणि कर्म जर वसुलीला आलं तर तिथं मात्र कोणाचा वशिला चालत नाही. हे निश्चित आहे. म्हणून जीवनामध्ये सत्यानं वागा, नीतिमत्तेनं वागा, कर्म चांगलं करा. तुम्हाला या जगामध्ये जीवन जगताना नम्रता हा सद्गुण अतिशय मोलाचा आहे. नम्रतेशिवाय तुमच्या जीवनाला आकार येणार नाही, तुम्हाला किंमत येणार नाही. प्रत्येक माणूस आपल्याला किंमत मिळावी. आता या ठिकाणी बसलेली जी आहेत थोडी अडती आहेत, मान्यवर आहेत, वकीलसाहेब आहेत, फौजदार आहेत, ही आमच्यासाठी भूषणाची गोष्ट आहे. तुम्ही हे निर्माण झालात आणि तुमचे आम्ही शिक्षक आहोत हे सांगायला आम्हाला अत्यानंद होतो. आणि तुम्ही आदरानं आमचा उल्लेख केलात. मित्रांनो, आयुष्यामध्ये हात जाण ठेवणं हे सगळ्यात मोलाचं आहे. नीतिमत्तेनं वागा, नम्रता ठेवा आणि लीनता ठेवा. जी लीनता तुम्हाला आयुष्यामध्ये यश देईल ते दुसरं यश ह्याच्यापेक्षा मोठं कोणतं असू शकणार नाही. आज मला अतिशय आनंद झालेला आहे की एवढी मोठ्या मोठ्या पदावर असलेली माणसं आली ते गोष्ट आहे. खरंच आमचा अभिमान आहे. आम्हाला आमच्या सर्व जुन्या लोकांना आनंद वाटला. सुखी व्हा, समाधानी राहा, मुली सुखी समाधानी व्हा, एवढंच बोलून डी.टी. नाना भोसले यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर मैत्रीच्या नात्याचा स्नेह मेळावा हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. सर्वच शिक्षकांचे जेवण झाल्यानंतर मित्र परिवार एकत्रित जेवणासाठी बसला असतानाही हास्य कल्लोळ, आनंद, आपुलकी, जिव्हाळा, उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन ॲडव्होकेट यशवंत भोसले यांनी व त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या सहकार्याच्या माध्यमातून नियोजनबद्ध केले होते. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन देखील त्यांनीच यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी आवर्जून आपले उद्योग धंदे सगळे सोडून ह्या आपल्या सगळ्या कार्यक्रमाला खास करून तुमची सगळ्याची उपस्थिती, सर्व माझे मित्र मैत्रिणी आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचं योगदान या कार्यक्रमाला भेटत आहे, प्रथमतः या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी जड पावलांनी आपापल्या घराकडे निघत होते. अनेकांना ही वेळ जाऊच नाही, आपले मित्र मैत्रिणी हे आपल्या सोबतच राहावेत असे वाटत होते. परंतु समय बडा बलवान होता है पार पडला हे या विद्यार्थ्यांनाही समजले नाही. हा संपूर्ण कार्यक्रम अगदी उत्साही आनंदाने संपन्न झाला.